पुण्यातील 50 वर्षीय महिला मागच्या 5 वर्षापासून सांध्यांच्या वेदनेसाठी एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध घेत होती. तिला वाटायचं हे नैसर्गिक आहे म्हणून सुरक्षित आहे, पण काही दिवसांपूर्वी ती अचानक श्वास घेताना त्रास, सूज आणि गोंधळलेल्या अवस्थेत कॅज्युअल्टीमध्ये आली. डॉक्टरांनी जीव वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, पण ती वाचली नाही. पोस्टमॉर्टममध्ये कळालं दीर्घकाळ गुपचूप दिलेल्या स्टिरॉइड्समुळे तिची किडनी आणि लिव्हर निकामी झाले होते. 2018 मध्ये एम्स आणि ICMRच्या अभ्यासात आढळलं की बाजारात मिळणाऱ्या काही आयुर्वेदिक औषधांमध्ये स्टिरॉइड्स भेसळ होती आणि पॅकेजिंगवर याचा उल्लेखही नसतो. स्टिरॉइड्स सुरुवातीला चमत्कारिक वाटतात, वेदना गायब, ताकद वाढली, पण दीर्घकाळ ते हाड कमजोर करतात, ब्लड शुगर वाढवतात, यकृत, किडनी खराब करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. दिल्ली, मुंबई आणि केरळमध्ये तपासलेल्या अनेक हर्बल टॉनिक, सांध्यांच्या वेदनेची औषधे आणि इम्युनिटी बूस्टरमध्ये प्रिडनिझोलोन किंवा डेक्झामेथाझोन सारखे शक्तिशाली स्टिरॉइड्स आढळतात. म्हणून पुढच्या वेळेस कोणतीही औषध घेताना ती आयुर्वेदिक असो की नसो, त्यांचं ब्रँड, दर्जा आणि लॅब रिपोर्ट जरूर तपासा, कारण उपचाराच्या नावाखाली तुम्हाला हळूहळू स्टिरॉइड देऊ शकतात आणि तुम्हाला बरं वाटू शकतं, पण स्टिरॉइड खूप जास्त वेळ यूज केल्यानंतर तुमची बॉडी निकामी होऊ शकते आणि तुम्हाला ते कळत सुद्धा नाही.